वक्फ दुरुस्ती विधेयकास भरघोस पाठिंबा देण्याचे हिंदू संघटनेचे आवाहन. वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 च्या विरोधामध्ये संयुक्त संसदीय समिती JPC कडे 9 कोटी ईमेल प्राप्त झाले आहेत. तसेच विधेयकाच्या बाजूने फक्त 2.5 कोटी ईमेल प्राप्त झाले आहेत. विधेयकाबाबत सूचना पाठवण्यासाठी शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 ही अखेरची तारीख असून रात्री 12 वाजेपर्यंत हिंदू संघटनांकडून विधेयकाला पाठिंबा मिळण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. वक्फ कायदा नेमका काय आहे याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ. वक्फ कायदा मुस्लिम समुदायाच्या संपत्ती आणि धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापन तसेच नियमांसाठीचा एक कायदा आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये एक वक्फ बोर्ड स्थापन करण्यात आले आहे. या कायद्यामध्ये बोर्डाला कुठलीही संपत्ती आपल्या मालकीची असल्याची घोषित करण्याचा अधिकार मिळाला आहे. आता जाणून घेऊ दुरुस्ती विधेयक काय आहे. कुठल्याही संपत्तीला स्वतःची घोषित करायची वक्फ बोर्डाच्या अधिकारावर भाजपा NDA सरकारला नव्या विधेयकाद्वारे निर्बंध आणायचे आहेत. एका उदाहरणामध्ये हिंदूंचे एक संपूर्ण गाव बोर्डाची संपत्ती म्हणून नोंदवली गेली आहे. असे होऊ नये म्हणून हे दोस्ती विधेयक सरकारने आणले आहे. त्यामुळे सदर विधेयकाबाबत कोणतीही पत्राद्वारे, फॅक्सद्वारे तसेच ईमेलद्वारे या माध्यमातून आपल्या हरकती व पाठिंबा JPC ला कळवू शकतो. पत्रासाठी संयुक्त सचिव JAM, लोकसभा सचिवालय, 440 पार्लमेंट हाऊस, NXC, नवी दिल्ली हा पत्ता असून 23017709 हा नंबर आहे. विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी आजच शेवटचा दिवस असल्याने हिंदू संघटनांनी जास्तीत जास्त पाठिंबा नोंदवण्याचे आवाहन केले आहे.